नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्रोड्यू टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी। आणि आज आपण एक नवीन रीडिंग घेऊन आलोय, म्हणजे साक्षात बजरंगबली तुम्हाला संजीवनी देत आहेत। आणि ही अशी संजीवनी आहे जी पुनर्जन्माची आहे। पुनर्जन्म म्हणजे असा जन्म, म्हणजे ही लाईफ संपलेली आहे आणि परत पुढच्या लाईफ मध्ये असं नाही। एक असा जन्म जो म्हणजे कार्मिक सायकल संपली आणि एक नवीन जन्म झालेला आहे। अशा या पुनर्जन्मामध्ये म्हणजे एकाच जन्मामध्ये दोन जन्म, म्हणजेच हा जो पुनर्जन्म आहे, म्हणजे जे असं काही गोष्टी अशा आपल्या आयुष्यात होतात, खूप हेल्थच्या दृष्टीनं असू दे किंवा फायनान्शियली असू दे किंवा बाकी सगळ्या गोष्टीमध्ये इतके ब्लॉकेजेस, इतके सगळ्या काही अशा गोष्टी घटना घडतात किंवा अशा गोष्टी होतात, कार्मिक सायकलमध्ये असं होतं। तर हे सगळं होत असताना एका सायकलची एंड करून, म्हणजे ते संपवून, जिथं म्हणजे बजरंगबलींनी संजीवनी दिल्याशिवाय त्या नवीन सायकल किंवा नवीन जन्माचा हेच होणार नव्हतं, असं काही घटना तुमच्या आयुष्यामध्ये घडल्या असतील तर हेच बजरंगबली साक्षात तुम्हाला संजीवनी देतात। आणि पुनर्जन्म, असा जो पुनर्जन्म आहे जो खूप मोठा, नावलौकिक आणि अशी संजीवनी तुम्हाला ते देत आहेत की एका जन्माचं सार्थक झालं आणि दुसऱ्या जन्माचं, एका जन्मानं आयुष्य शिकवलं, माणसं शिकवली, परिस्थिती शिकवली, जगणं शिकवलं, सगळ्या गोष्टींचं मूल्य शिकवलं, वेळेचं मूल्य शिकवलं, परिस्थितीचं शिकवलं, पैशाचं शिकवलं, माणसांचे विविध रूपं तुम्हाला शिकवली। आणि ह्या सगळ्या रूपातून तुम्हाला आता एक नवीन जन्म, जो पुनर्जन्म आहे, जो म्हणूनच साक्षात बजरंगबली तुम्हाला संजीवनी देतात। आणि ही संजीवनी म्हणजे काय आहे, काय तुम्हाला देतात, काय रियालिटी आहे जी तुम्हाला दाखवायची आहे बजरंगबलींना, आणि कोणता असा विश्वास तुम्हाला त्यांना द्यायचा आहे, कोणता तुम्हाला आशीर्वाद त्यांना द्यायचा आहे, म्हणून ही रीडिंग तुमच्यासाठी आलेली आहे। तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे। पर्सनल रीडिंग हवी असेल तर नक्कीच मेसेज करू शकता। ओके, थँक्यू सो मच। तर बघूया साक्षात बजरंगबली तुम्हाला संजीवनी देते। संजीवनी आहे ब्लेसिंग्स ऑफ गुड हेल्थ, म्हणजे तुमच्या इथं हेच आहे, बजरंगबली तुम्हाला संजीवनी देत आहेत। तर इथं हे कार्ड आहे श्यामाकालींचं, आणि ब्लेसिंग्स ऑफ गुड हेल्थ म्हणजे तुमच्या तब्येतीच्या काही तक्रारी असतील, तुमच्या असतील, तुमच्या परिवारामध्ये असतील, किंवा अशा काही गोष्टी आहेत की पास्टमध्ये असं काही कार्मिक हे तुमचं चाललं होतं की खूप सारा पैसा तुमचा ह्या म्हणजे हेल्थवरच तुमचा पैसा गेलेला आहे। म्हणजे घरातले काहीतरी आजारपण असतील किंवा तुमच्या परिवाराचं असं काहीतरी हे असेल की पैसा जेवढा मिळवलेला आहे किंवा जेवढी लक्ष्मी आलेली आहे किंवा काही झालेलं असेल तर ते हेल्थवर खर्च झालेला आहे, पैसा आरोग्याच्या ह्याच्यावरच खर्च झालेला आहे, दवाखान्यावर, हॉस्पिटल्सवर खर्च झालेला आहे। आणि त्यामधून तुम्हाला इतका लॉस आला, तुमच्या परिवाराला म्हणा, तुमच्या पूर्ण परिवाराला असेल, मी तुमच्या स्वतःसाठी पूर्ण परिवारासाठी सुद्धा सांगते की ह्या एक घटना म्हणजे आयुष्यात आलेला लॉस म्हणजे काय आहे, पहिला म्हणजे हेल्थ, आणि त्या हेल्थचं लॉस म्हणजे असे बघा, काही असे प्रकार असतात, काही अशा वेळी ॲक्सिडेंटल काही असं हे असतं, ॲक्सिडेंट असतात किंवा घरात अशा काही घटना की आकस्मिक मिळवणारी व्यक्ती जी आहे ते हे होते, अशा काही घटना अचानकपणे आयुष्यात होतात आणि आयुष्याचं असे टॉवर मुवमेंट येतात आणि ज्यामुळं सगळ्या आयुष्याचं नासधूस होते। तर हे सगळं तुमच्या पास्ट लाईफमध्ये झालं, मी पास्ट लाईफची गोष्ट बोलते, पास्ट लाईफमध्ये झालं। पण आत्ता जी आहे यामध्ये, ह्या तुमच्या लाईफमध्ये किंवा या तुमची जे आत्ता आयुष्य जे सुरू आहे या जर्नीमध्ये तुम्हाला इथं साक्षात बजरंगबली संजीवनी देत आहेत, कारण तेच तुम्हाला गुड हेल्थ, जी गुड हेल्थ आहे, ज्या आरोग्यासाठी तुम्हाला पैसा खर्च करावा लागत होता किंवा ज्या आरोग्यासाठी तुमच्या लक्ष्मी तुमच्याकडून गेल्या, तेच आरोग्य तुमचं फुलफिल करतायत, तेच आरोग्यमय असं, आरोग्यम धनसंपदा कसं म्हणतात तशी धनसंपदा तुमच्या आरोग्यातून सुद्धा तुम्हाला मिळते, तुमच्या ज्ञानातून तुम्हाला मिळते, तुमच्या कर्मातून तुम्हाला मिळते। ते सगळं म्हणजे चांगलं आरोग्य म्हणजेच सगळं आहे त्याच्या, तर ते तुमचं आरोग्य चांगलं, इथं श्यामाकालींचा हाच आशीर्वाद आहे। आणि बजरंगबली तुम्हाला हीच संजीवनी देतात। संजीवनी कधी देतात बजरंगबली? ज्या वेळेला लक्ष्मणांना ज्या वेळेला वाण लागला किंवा त्यांना पुनर्जीवित करायचं होतं, तेव्हा त्यांनी संजीवनी आणण्यासाठी जेव्हा श्रीरामांनी सांगितलं, त्यावेळेला त्यांनी अख्खा पर्वत घेऊन आले, कारण त्यांना संजीवनी माहीत नव्हती संजीवनी काय आहे। तर ती अख्खी संजीवनी आणि तो पर्वत सगळं तुमच्यासाठी सुद्धा आणलेला आहे बजरंगबलीने, आणि तुम्हाला
सगळ्या ह्याच्यातून वर उचलून तुम्हाला ते काढतात. कारण ही संजीवनी तुम्हाला जीवनदान, या बजरंगबलींच्या संजीवनीने तुम्हाला नवीन जीवन दिलेलं आहे, जीवनदान तुम्हाला दिलेलं आहे. त्यांची ही संजीवनी म्हणजे तुमचं नाव, तुमचा लौकिक, तुमचं आरोग्य, तुमचं धन, या सगळ्यासाठी दिलेलं प्रोटेक्शन आहे. आणि हे प्रोटेक्शन तुमच्यासाठी घेऊन येत आहेत. ही संजीवनी म्हणजे तुम्हाला सर्व बाजूनी प्रोटेक्ट करणं, तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला, तुमच्या परिवाराला प्रोटेक्ट करण्यासाठी ही संजीवनी बजरंगबली तुमच्यासाठी घेऊन येतात. आणि तुम्ही ते डिझर्व करता. कारण खूप साऱ्या गोष्टी मग तुमच्या परिवाराने, तुम्ही ह्या गोष्टींना तुम्ही हे केलेलं आहे, त्यामुळं तुमच्या आयुष्यात काही घटना अशा घडल्या तर तुम्हाला ते इथं दाखवलं जाते आणि तुम्हाला ते दिलं जाते. आशीर्वाद रूपी संजीवनी मी तुम्हाला इथं साक्षात बजरंगबलींच्या आशीर्वादाने दिली जाते आणि तुम्हाला दिलं जाते. मी काय म्हणलं, ब्लेसिंग्स ऑफ प्रोटेक्शन फ्रॉम नॅचरल डिझास्टर अँड ॲक्सिडेंट्स. मी तुम्हाला इथं तेच सांगितलं होतं. नॅचरली तुमच्या आयुष्यात जे काही झालं पास्टमधले जे बोलते मी ते पास्टमध्ये, आणि जी संजीवनी आलेली आहे ती तुम्हाला आत्ता आलेली आहे. म्हणजे पास्टमधल्या काही घटना अशा झाल्या की तुमच्या त्या घटना झाल्यामुळं तुमच्या आयुष्याची सगळी हेच सूत्रच बिघडलं, सगळी साखळीच तुटली. म्हणजे अगदी छान आयुष्य चाललं होतं आणि त्याला काहीतरी हे लागावं, दृष्ट लागावी असं आयुष्यात झालं. मग ते तुमचं डिझास्टर जे काय असेल, मी तेच म्हणलं तुम्हाला, एखादी करती व्यक्ती घरातून म्हणजे निघून गेली आयुष्यातून, किंवा अशा व्यक्तीचं असं काही झालं की ज्यामुळं घरच कोलमडलं गेलं. तर अशा काही गोष्टी झाल्यामुळे तुम्हाला बघायचा दृष्टिकोन तुमचा सुद्धा हे झाला होता. तर महादेवांनी आणि बजरंगबलीने इतका वरदहस्त तुम्हाला दिला, महाकालींचा आशीर्वाद तुमच्यावर आला. म्हणूनच तुमच्या आयुष्यातून ती नकारात्मकता जी आहे ती सगळी नकारात्मकता घालवून एक नवीन आयुष्य, एक नवीन पुनर्जन्म तुम्हाला इथं देत आहेत. आणि हे म्हणूनच तुम्हाला संजीवनी देत आहेत बजरंगबली. कारण ही संजीवनी घेण्यासाठी, त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी तुम्ही कॅपेबल आहात. तुमच्यामध्ये तेवढी भक्ती आहे, तुमची बजरंगबलींवर भक्ती आहे, तुमच्या भक्तीवर तुमचा विश्वास आहे, तुमचे कर्म चांगले आहे, तुमचं कर्तृत्व चांगलं आहे. म्हणूनच तुम्हाला हा आशीर्वाद दिला जातोय, हे पुनर्जन्म सुद्धा दिला जातो. त्याचं वीरभद्र म्हणजे काय, हे सगळं कॉर्ड्स जे कट करायचे असतात. वीरभद्र म्हणजे काय, जे हे चालत आले काय ते आपलं हे म्हणतात एन्झायटी किंवा काय अशा गोष्टी ज्या आहेत त्या जे चालत आलेले असतात, मग यातनं बाहेर निघण्याचे रस्ते माहीत नसतात आणि मग हे माहीत नव्हते रस्ते, त्यामुळं तुम्ही या सगळ्या अशा कंडिशनमध्ये अडकला गेला. पण त्याच वेळी अटॅक जो तुमच्यावर जो हात पकडलेला आहे किंवा तुमचे जे ह्या काही आजूबाजूला तुमच्या हे पास्टनं तुम्हाला जकडलेलं होतं, तर त्याच्यावर घाव जो घातलेला आहे आणि जो तो पाशचे पाश आहे ते जे कट केलेत ते म्हणजे वीरभद्रांनी केलेले आहेत. वीरभद्र म्हणजे तुम्हाला डिस्ट्रॉय करतात, सगळं संपवतात. ते चेंजेस तुमच्या आयुष्यात चेंजेस घ्यायला लागतात. म्हणजे पास्टच्या गोष्टींची भूतकाळाशी तुम्ही जकडून राहू नये, तर तो भूतकाळ कट करून नवीन आयुष्यात तुम्हाला परावर्तित करतात. नवीन सगळ्या गोष्टी तुमच्याकडं यायला लागतात. म्हणजे संपवणं, जे काय आहे कार्मिक सायकल तुमची चालत आलेली असेल, नवीन जुन्या गोष्टी चालत आल्या त्याच घेऊन तुम्ही पुढे चाललाय, तर ते सगळं डिस्ट्रॉय करतात, संपवतात ते वीरभद्र. आणि वीरभद्र त्यांचे जेव्हा आशीर्वाद येतात तेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप चेंजेस येतात, खूप नवीन नवीन बदल होतात, तुम्हाला स्वतःवर विश्वास वाटायला लागतो. आणि अशा गोष्टी तुमच्या आयुष्यात झालेत. म्हणजे जे गेलं ते गेलंय, पण नवीन जी सुरुवात आहे, नवीन जी सुरुवात करायची त्याच उत्साहाने, नवीन उमेदीने तुम्ही उभे राहिलात, तुम्ही विश्वास ठेवलात, बजरंगबलींवर ठेवलात, महादेवांवर ठेवलात, महाकालींवर ठेवलात. वीरभद्र म्हणजेच महादेवांचं दुसरं रूप आणि बजरंगबली हे सुद्धा महादेवांचा आशीर्वाद, महादेवांचंच रूप आहे ते. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये डिस्ट्रॉय सुद्धा केलेला आहे, संपवलं तुम्ही. आणि नवीन सुरुवात जी आहे, मी म्हटलं पुनर्जन्म, हा मेसेजच पुनर्जन्माचा आहे. बजरंगबली तुम्हाला संजीवनी देतात आणि संजीवनी म्हणजे पुनर्जन्म. तर हा पुनर्जन्म तुमचा होते आणि जी पास्ट आहे तो सगळा संपवला गेलाय आणि तो वीरभद्राने, बजरंगबलीने सगळा तुमचा पास्ट संपवलाय आणि तुम्हाला नवीन आयुष्यात प्रवेश दिलाय. मी कुठलीही रिडिंग अशीच कनेक्ट होत नाही. त्या रिडिंगसाठी, त्या ह्याच्यासाठी परमेश्वराचा आशीर्वाद असायला लागतो, तुमच्यासारख्या सोल्स असायला लागतात, तेव्हाच त्या रिडिंग्स कनेक्ट होतात. आणि मी तुम्हाला हे काय सांगितलं, ब्लेसिंग्स ऑफ स्ट्रेंथ अँड प्रोटेक्शन, हनुमान बजरंगबली. आणि हातात काय आहे, मी
पुन्हा एकदा मी पुन्हा कार्ड अगदी तुम्ही हे करून बघा. हातात काय आहे, पर्वत आहे, संजीवनी आहे, सगळं आहे. हे कुणासाठी आहे? तुमच्यासाठी आहे. हे तुमच्यासाठी संजीवनी घेऊन आलेले आहेत बजरंगबली. त्यांच्या आशीर्वाद रूपाने संजीवनी तुम्हाला दिली जाते, पूर्ण तुम्हाला प्रोटेक्ट केले जाते. त्यांची कसं बजरंगबलींची भक्ती आणि त्यांचे आशीर्वाद म्हणजे असे आहेत, त्यांनी एकदा ठरवलं ना किंवा त्यांच्या आशीर्वादाचा हात आला ना, तिथं कोणी हस्तक्षेप करूच शकत नाही. कारण तेवढं धाडस कुणामध्येही नाही आहे. कारण तुमच्या आयुष्यात कुठल्याही याच्यामध्ये तुम्हाला असं स्टक फील होत आहे, तर तुम्ही फक्त जय श्रीराम म्हणा, जय बजरंगबली म्हणा आणि पुढे जा. कारण तिथंच तुमची नकारात्मकता कट होते आणि तुम्ही पॉझिटिव्ह विचारांशी कनेक्ट व्हायला लागता. आणि हीच संजीवनी आहे. त्यांचं नाव म्हणजेच एक मोठी संजीवनी आहे आपल्यासाठी आणि हेच तुमच्या आयुष्यात प्रवेश करते. हे नाव, हे बजरंगबलींचं नाव, त्यांचा आशीर्वाद आणि जे आपण हे करतो, बजरंगबलींना जे अर्पण करतो आपण सिंदूर, बजरंगबलींना जे सिंदूर आपण अर्पण करतो, त्या याच्यातून ब्लेसिंग्स, खूप मोठे ब्लेसिंग्स तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत. खूप मोठा आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचते. जो आशीर्वाद, ज्या आशीर्वादासाठी म्हणजे खरं तरी ते नव्हतं, ते कुणालाही नाही आहे. कारण यांची शक्ती झेपणं, यांचा आशीर्वाद झेपणं म्हणजे त्यासाठी सुद्धा कॅपेबल असायला पाहिजे आपण. तेवढं मोठी ऊर्जा आपल्यामध्ये असायला पाहिजे, है की नाही? हे तुमच्यामध्ये आहे, हे तुम्ही करू शकता, हे तुम्ही घेऊ शकता. कारण तुमच्यामध्ये तेवढी शक्ती आहे, तेवढी ऊर्जा आहे. तुमच्या आयुष्यात नकारात्मकता तुम्ही कट करू शकता आणि हे केलेलं आहे, तुम्ही केलेलं आहे. जर पास्टमध्ये तुमच्या सगळ्या ज्या घटना झाल्या, सगळं झालं, पण ह्याच्यामध्ये तुम्ही हे घडवलं, तुम्ही ते केलं आणि सगळ्या संघर्षाशी बजरंगबलींवर विश्वास ठेवला, महादेवांवर ठेवला, सर्वांवर, महाकालींवर विश्वास ठेवला आणि म्हणूनच एक पास्ट कट केला, कार्मिक सायकल कट केली आणि नव्या आयुष्यात प्रवेश केला. आता अशा काही चमत्कारिक घटना, चमत्कारिक गोष्टी तुमच्या आयुष्यात व्हायला लागतील की जिथं तुम्हाला तुमचंच नव्याने ओळख होईल आणि जे काय पास्टमध्ये झालं ते तुम्ही असं विसरून जाल सगळं, की नाही कुणी दुखवलं असेल, काय केलं, सगळ्यांना माफ केलं तुम्ही आणि म्हणून यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळालेला आहे. तर नक्कीच मला रीडिंग कशी वाटली सांगायचं आहे कमेंट करून आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे. जर पर्सनल रीडिंग हवी असेल तर मला तुम्ही तिथं मेसेज करू शकता, कॉल करायचा नाही. थँक्यू सो मच. तुमच्यासारखी सोल फॅमिली आहे म्हणूनच एवढी छान छान अशी रीडिंग होते. आणि थर्ड आईज ओपन म्हणजे तुम्हाला जे इंट्युशन्स येतील, जे अवचेतन मनातून, जे अवचेतन माइंड जे असतं आपलं अनकॉन्शियस माइंडमधून काही गोष्टी अशा असतात ज्या गोष्टी आपण त्या हे केलेल्या असतात किंवा काही अशी रूपं असतात परमेश्वराचीच असतात, काही अशा गोष्टी असतात ज्या इतक्या सुंदर असतात, छान असतात. आपण अध्यात्मामध्ये जसं पुढं जाईल तसं त्या गोष्टी, ते ध्यानातून आपल्याला सगळ्या गोष्टी दाखवल्या जातात आणि खूप रम्य असं असतं, सगळं वेगळंच, खूप छान. आता ते सुद्धा तुम्हाला दाखवलं जाईल आणि हीच संजीवनी, साक्षात बजरंगबली तुम्हाला संजीवनी देतात आणि हीच संजीवनी म्हणजे एका अद्भुत अशा नवीन जीवनाचा अद्भुतपूर्व जो सोहळा आहे, तुमच्या नवीन जीवनाचा जो सोहळा आहे तो सोहळा तुम्हाला बघायचा आहे आणि ते नवीन सगळं रूप तुमचं तुम्हाला इथं या संजीवनीद्वारे दाखवलं जाते आणि ते तुम्हाला दिलं जाते असा बजरंगबलींचा आशीर्वाद आहे. आणि संजीवनी म्हणजे तुमच्या आयुष्याला नवीन कलाटणी देणारी असे कॉल टू ॲक्शनचं कार्ड तुम्हाला चार्ज घ्यायचा आहे. ज्या काही गोष्टी तुम्हाला पास्टमध्ये तुम्ही कट होत असतील म्हणजे पास्टमध्ये तुम्ही परत जात असाल, तुम्हाला असं माझ्याच आयुष्यात का झालं, बऱ्याच अशा सोर्स असतात, माझ्याच आयुष्यात हे का झालं, मीच का केलं किंवा मलाच काही झालं, असं काय, मी एवढी श्रद्धा ठेवते, भक्ती आहे, हे आहे, तर मग माझ्याबरोबरच का होते, अशा काही घटना असतात. असं काही होतं तर ते तुम्हाला ताकद देण्यासाठी झालं. आयुष्यात पास्टमध्ये जे झालं, तुमच्या डोळ्यात आलेलं अश्रू म्हणजे प्रत्येक साक्षात देवांना ते हे झालेलं आहे, देवांच्या डोळ्यात अश्रू आलेले आहेत. इतकी तुमची भक्ती अतूट आहे, इतकी तुमची भक्ती प्रिय आहे त्यांना. तुमची शक्ती, तुमची भक्ती खूप मौल्यवान आहे. तुमच्या डोळ्यातल्या प्रत्येक अश्रूचे साक्षीदार परमेश्वर आहेत आणि तुमच्या आशीर्वादाचे साक्षीदारही तेच आहेत. म्हणून तुम्हाला इथं हा मेसेज आला की बजरंगबली तुम्हाला संजीवनी देत आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाचा हा सोहळा डोळे भरून आणणारा आणि एक खूप हे देणारा आहे. कारण तुम्ही एक पवित्र सोल आहात, खूप मोठी आणि अशी पवित्र सोल आहात तुम्ही, म्हणूनच तुम्हाला हा आशीर्वाद दिला जातोय. ही पवित्र सोल म्हणजे
नवीन नवीन तुमचे जे गिफ्ट्स आहेत, आता ही संजीवनी मिळाल्यानंतर तुमच्या आयुष्यात जे काही नवीन म्हणजे तुमचे जे गिफ्ट्स आहेत त्याचं मिरॅकलच्या रूपाने का हे जे आपले चक्राज आहेत, चक्राज ॲक्टिवेट होणं असेल आणि सोलर प्लेक्सस चक्र जे आहे ते चक्र ॲक्टिवेट होऊन त्यातून तुम्हाला जी क्रिएटिव्हिटीचा जो मार्ग आहे किंवा जी क्रिएटिव्हिटी आहे ती सुद्धा तुमची वाढू शकते. तुम्हाला नवीन नवीन कल्पना, नवीन नवीन ध्येय, नवीन गोष्टी, नवीन लोक हे सगळं तुमच्या आयुष्यात येऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला आयुष्याचा जगण्याचा नवीन मार्ग सुद्धा मिळू शकतो. नवीन ज्ञानाची भर पडू शकते इथं. तर हेच बजरंगबली तुम्हाला संजीवनी देतात, म्हणजे आयुष्यातला एक असा नकारात्मक पाठ संपवून एक नवीन सकारात्मक जी जर्नी आहे ती तुमच्या आयुष्याची सुरू होते. आणि जर डिवाइन हिलिंग तुमच्या आयुष्यातली जर एक रिचार्ज तुम्हाला केलं जात आहे, तुम्हाला हिलिंग दिलं जात आहे. आणि ही संजीवनी म्हणजे तुम्हाला हील करणारी आहे, तुमच्या आयुष्यात म्हणजे शक्तीचा प्रवाह करणारी आहे, तुम्हाला हिलिंग देणारी आहे आणि तुम्हाला तुमच्याच रूपाची नवीन ओळख करून देणारी आहे, तुमच्या आयुष्यातून नकारात्मकता घालवून देणारी संजीवनी आहे. जिथं जिथं प्रत्येक गोष्टी जिथं जिथं ब्लॉकेजेस होते, तुमचा विवाह लग्नासाठी वेळ होत होता किंवा लग्न ठरत नव्हतं, ठरलं तरी हे होत होतं किंवा तुमच्या आयुष्यात हेल्थचे प्रॉब्लेम्स होते, जे काही तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स असतील त्या सगळ्या प्रॉब्लेम्सला कट करून तुमच्या आयुष्याची म्हणजे नवीन प्रवाह जो फ्लो आहे तो करून देण्यासाठी ही जर्नी आहे. ही जर्नी जी सुरू केली जाते आणि ही जर्नी सुरू होते. कार्मिक पॅटर्न तुमचा इथं कट केला जातोय. मी तुम्हाला तेच म्हटलं, एक वैश्विक प्रवेशद्वार तुमच्यासाठी उघडवलं जाते आणि बॉटम ऑफ डेक कर्मा रिलीजिंग हे कर्माचं कार्ड आहे आणि इथं कर्मा तुमचे सगळे संपतायत आणि म्हणूनच बजरंगबली तुम्हाला संजीवनी देत आहे. ती संजीवनी म्हणजे तुमच्या आयुष्याला कलाडणी देणारी आहे. तुमचे थॉट्स, आता तुम्ही बघाल तुमचे जे विचार आहेत, तुमच्या जी बोलण्याची पद्धत आहे किंवा जे तुमचे थॉट्स आहेत ते तुमचे अगदी मॅग्नेटिक म्हणजे अगदी खूप मोठे आहे ना, तुमचे थॉट्स बदलतील, विचार बदलतील, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा बदलेल. ही संजीवनी म्हणजे तुम्हाला एक नवीन तुमची जी शक्ती तुमच्यामध्ये आलेली आहे ती शक्ती स्वीकारणं आणि त्या शक्तीला तुम्हाला हात द्यायचा आहे. तुम्हाला त्या शक्तीला हात द्यायचा. ही संजीवनी म्हणजे तुमचं शक्तिरूप जे आहे त्याच्याशी सुद्धा कनेक्ट होणारी अशी ही शक्ती आहे आणि असा हा दरवाजा आहे. तर इथं तुम्हाला तो दाखवला जातोय आणि तुम्हाला ही संजीवनी म्हणजे तुमच्या आयुष्याला नवीन सूर्योदय, नवीन सकाळ आणि सगळं जे शस्त्र आहे, जे नकारात्मकतेला हरवणारं आणि तुमच्या सकारात्मकतेशी कनेक्ट करणारं असं जे शस्त्र आहे याचं संजीवनीच्या रूपाने ते तुम्हाला दिलं जाते. तर ते तुम्हाला घ्यायचं आहे. जरी रिसीव मोडमध्ये सुद्धा तुम्हाला येऊन हे दाखवलं जात आहे, तुम्हाला ते घ्यायचं आहे आणि तुम्हाला ते दिलं जात आहे. ते साक्षात बजरंगबली देत आहे. त्याच्याशी टक्कर कुणीही करू शकत नाही, कुठलीही नकारात्मक शक्ती त्याच्याशी टक्कर देऊ शकत नाही. तुम्हाला तिथं म्हणजे पूर्ण प्रोटेक्शन आहे. बजरंगबलींनी दिलेली संजीवनी म्हणजे प्रोटेक्शनच आणि तिथं कुणीही हस्तक्षेप नाही करू शकत आणि जरी केलं तरी सुद्धा तिथं त्यांना काही हे नाही आहे असं इथं तुम्हाला सांगितलं जातं. हे कार्ड्स आहेत. आता सक्सेस आहे, फुलफिलमेंट आहे, फोकस आहे. तुम्हाला फक्त तुमच्या लाईफ पर्पजवर फोकस करायचा आहे. तुमच्या आयुष्यात जे काही घटना जे काही होतंय त्याच्यावर तुम्हाला फक्त फोकस करायचा आहे. तुम्हाला तुमचं काय ध्येय आहे, तुमचा काय गोल आहे त्याच्यावर फोकस करायचा आहे. लोक काय म्हणतील, लोकांना काय वाटतंय किंवा तुम्ही कोणता निर्णय घेताय, तुम्ही काय करणारा ह्याच्यावर काय देणं घेणं नाही आहे कुणाचं. तुम्हाला संजीवनी कोणी दिलेली आहे? साक्षात हनुमंताने दिलेले आहे, बजरंगबलीने दिलेले आहे. तर लोक काय म्हणतील किंवा त्यांना काय वाटेल यापेक्षा साक्षात परमेश्वराने तुम्हाला का दिलेलं आहे. तर ते हे ज्ञान कोण पण देऊ शकत नाही. कुणाला पण कुठलं पण ज्ञान असं दिलं जात नाही. तर त्याच्यासाठी ते कॅपेबल असावं लागतं. ते आशीर्वाद घेण्यासाठी सुद्धा कॅपेबल असावं लागतं आणि ती कॅपेबिलिटी तुमच्यामध्ये आहे. म्हणूनच जे तुम्हाला तुमच्या पास्टमध्ये जे काही सगळं झालं नकारात्मक असेल, जे काही सगळं झालं सुखदुःख असेल, सगळ्या गोष्टींना डील करत तुम्ही आला. मी तुम्हाला इथं सांगितलं तसं त्या सगळ्या ह्याचं जे नकारात्मक सगळं संपवून ह्या सकारात्मकतेमध्ये तुमच्या कर्माचं, तुमच्या चांगल्या कर्माचं म्हणजे डिझास्टरमध्ये सुद्धा तुम्ही पाय रोवून घट्ट उभी राहिला. डिझास्टर आयुष्यात येऊन सुद्धा तुम्ही घाबरला नाही, तुम्ही लपला नाही, कुणाचा आधार नाही घेतला, तुम्ही घट्ट पायरून स्वतःहून उभे राहिला आणि विश्वास ठेवला परमेश्वरावर. म्हणून तुम्हाला याचं जे सकारात्मक ते चांगलं फळ जे तुम्हाला आहे ही संजीवनी म्हणजेच तुम्हाला एक फळ आहे.
तुम्ही कष्टानं, तुम्ही संघर्षाने उभे राहिलेले आहात, कुणाचं घेऊन काही केलेलं नाहीये, अगदी प्रामाणिकपणे उभे राहिलेले आहात. म्हणूनच या भक्तीचं फळ, या शक्तीचं फळ आणि तुमच्या चांगल्या कर्माचं फळ हे तुम्हाला इथं दिलं जातं आणि सक्सेसच्या रूपानं ते तुम्हाला दिलं जाते. सक्सेस, तुमच्या आयुष्यात येणाऱ्या ऑपॉर्च्युनिटी आणि सक्सेस आणि ज्ञान याच्या माध्यमातून ही संजीवनी तुम्हाला दिली जाते. ही संजीवनी म्हणजे सक्सेस आहे तुमच्यासाठी आणि डिझास्टरमध्ये सुद्धा कसं जगावं याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही आहात आणि म्हणूनच हा एवढा मोठा मेसेज कनेक्ट झाला. तर थँक्यू सो मच. बजरंग बलींनी हा मेसेज दिला तर नक्कीच कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरायचं नाही. आणि तुम्हाला काय वाटलं रीडिंग ऐकून तर ते नक्कीच मला कमेंट्समध्ये लिहून पाठवा. म्हणजे जर तुमची ही हिलिंग होते, मलाही कळते की तुम्हाला काय वाटतंय. आणि जर तुम्हाला पर्सनल रीडिंग हवी असेल तर मला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, तिथं तुम्ही मला मेसेज करू शकता, कॉल नाही करायचा आहे, तुम्हाला तुमची रीडिंग करून मिळेल. ओके, थँक्यू सो मच. पुन्हा भेटू अशा छानशा रीडिंगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू. बाय.